पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। म्हणोनी जेत श्री श्रीमंतो, जेथ तो पांडूचा सुतो, तेथ विजय समजतो अभ्युदय तेथ। धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला की हा जय कोणाचा होईल? मला तर वाटतं हा दुर्योधनाचा होईल, कारण तो पराक्रमी आहे आणि त्याच्याकडं खूप सैन्य आहे, पांडवाच्या 1.5 सैन्य आहे। तुझं काय मत आहे? त्यावर उत्तर देताना ह्या 1655 या ओवीमधून आता सुरुवातीपासून सांगतात की हा परमात्मा की ज्याच्याकडं षड्गुण ऐश्वर्य आहे असा असणारा, आणि हा जो काही अर्जुन आहे तो नेहमीच विजय मिळवत आलेला आहे। त्यामुळं नक्कीच निस्ता विजय नाही, भाग्योदय पण त्यांचा होऊ शकतो। जरी व्यासाचे नि साचे, धीरे मन तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना। आता या तुमच्या ठिकाणी जर व्यासाबद्दलचा भरवसा असेल, त्यांच्या ठिकाणी भाव असेल, तर निश्चित असं माना की हा विजय मी सांगतो तसाच आहे। जेथ तो श्रीवल्लभो, जेथ भक्त कदंबो, जेथ सुख आणि लाभो मंगळाचा। आता जिथं काय आहे, प्रत्यक्ष लक्ष्मीचा पती आहे, जिथं भक्तांचा अत्यंत अंतःकरणाचा भाव असणारा की ज्याला भक्तवत्सल असं नाव लागू पडतं हा परमात्मा, आणि जिथं सुखही आहे आणि लाभही आहे असा जो काही असणारा, सगळ्यात मांगल्य असणारं, हे सगळं यांच्याकडंच आहे असं दिसून येतं। या बोला आन होये, तरी व्यासाचा अंकुन वाहे, ऐसे गाजोनी बाहे उभिली तेणे। आता इतकं सगळं बोलून काय असतं, कधीकधी एखादा विश्वास इतका पक्का असतो की त्या विश्वासाला अजिबात काय आहे कुठलाही संशय लागत नाही, असा या संजयाच्या ठिकाणी विश्वास असल्यामुळं मी जे सांगतोय तेच नक्की होईल, त्याच्याशिवाय दुसरे काय होणार नाही। आणि हे जर काय आहे मी सांगतो ते कसं, तर मी व्यासाचा शिष्य आहे, म्हणजे माझ्याकडं त्यांच्याकडून आलेलं जे काही आशीर्वाद आहेत त्याच्यावर तर मी हे सगळं बोलत आहे। एवं भारताचा आवांका आणोनी श्लोका एका, संजय कुरुनायका दिधला हाती। तर या महाभारतामध्ये जेवढं काही असतील श्लोक त्यापेक्षा भगवद्गीता आणि भगवद्गीतेतला हा शेवटचा श्लोक, हा जो नक्की विजय कोणाकडं आहे हे सांगणारा जो आहे, त्यासंबंधी संजयानं धृतराष्ट्राला खात्री दिलेली आहे। जैसा नेणो केवढा वन्नी, परी गुणाग्री ठेवूनी, आणि जे सूर्याची हानी निस्तरावया। आता एरवी कसं असतं की जेव्हा अंधार पडतो तेव्हा हा अग्नी किंवा प्रकाश लहानशा वातीवर ठेवायचा, म्हणजे ती वात एकदा प्रज्वलित झाली की दिवा तयार होतो, आणि दिवा लावला की अंधार त्या घरातला तरी अंधार नाहीसा होतो। म्हणजे जिथं आता सूर्य नाही त्यामुळं अंधार होता आणि मग घरात काही करता येत नव्हतं, पण दिव्याने काय केलं, सूर्याचं ऊन पण थोडं तरी भागवलं। तैसे शब्द ब्रह्म अनंत, झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे 7 सर्वस्व गीता। आता त्याच्यानंतर एवढं मोठं महाभारत,
किती आहे? 1.25 लक्ष. म्हणजे एखादं काय आहे, शब्दब्रह्मच आहे ते, अफाट शब्द त्याच्यामध्ये आहेत. पण त्याच्यामधून हे 700 श्लोकाची जी भगवद्गीता बाजूला निघाली ती म्हणजे काय आहे की जसं मगाशी दिलेलं उदाहरण आहे की एवढा मोठा सूर्य, पण त्या प्रकाशाचं आता अस्तित्व नाही म्हणून जसा दिवा लावावा तसं हे 7 म्हणजे एक प्रकाश रूप असणारा दीपच आहे. 700 श्लोक म्हणजे काय आहे? एक दीपच आहे. तयाही 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोकशेषीचा व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गारू. तेव्हा एकंदरीत हे जे 700 श्लोक आहेत त्या 700 श्लोकाचा जो काही शेवटचा श्लोक आहे तो सगळ्यातलं काय आहे की सार आहे. आणि ते सार हा जो व्यासशिष्य म्हणजे संजय यांनी आपलं परिपूर्ण जे काही अंतःकरण आहे ते मोकळं केलं. येणे एकेची श्लोके राहे तेणे असके विद्या जाताचे निके जिंतिले होय. तेव्हा या सगळ्या 700 श्लोकाच्या भगवद्गीतेनं जेवढं काही ज्ञान दिलं आहे त्यातला जर सगळ्यातला महत्त्वाचा विषय असेल तर ह्या शेवटच्या श्लोकात आला. आणि शेवटच्या श्लोकामध्ये जे काही सांगितलं आहे ते मागच्या सगळ्या विद्येचंच त्याच्यामध्ये सार आहे. ऐसिया श्लोका सते 7 गीतेची पदे अंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे. तेव्हा एकंदरीत हे 700 श्लोक म्हणजे हे जे काय आहे तर गीता आणि गीतेत जेवढे जेवढे श्लोकाची पदं आहेत ते सगळे, आणि प्रत्येक पद म्हणजे काय आहे? परमामृत देणार आहे. परमामृत देणार म्हणजे जसं चिदाकाशामध्ये परमामृत असतं तसं ह्या गीतारूपी आकाशामध्ये हे परमामृत आहे. की आत्मराजाची या सभे गीते ओढवले खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. किंवा जसं राजवाडा असतो, राजवाड्यातल्या महालात खांब असतात तसं आत्मा हा राजा आहे आणि त्या राजाच्या ह्या महालात गीतेने हे जेवढे श्लोक आहेत ते खांब आहेत. आणि मग त्या श्लोकाची सगळी जसं त्या खांबावर काय असतं हिरे माणकं लावल्यामुळं संपूर्ण महाल प्रकाशित होतो तसं यांनी या प्रत्येक श्लोकामधून जो काही प्रकाश आहे आत्मज्ञानाचा तो बाहेर पडत आहे. की गीता हे सप्तशती मंत प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदलीसे. किंवा या 700 श्लोकाची जी गीता आहे ते जे मंत्र आहेत ती एक प्रकारे काय देवीच आहे, भगवती. तिने काय केलं आहे तर मोह नावाचा हा जो महिषासूर आहे त्या महिषासुराला काय आहे मारलं, त्यामुळं मुक्ती प्राप्त झाली आणि आनंद प्राप्त झाला. म्हणोनी मने काये वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एकंदरीत जो ह्या गीता ग्रंथाचं मनापासून झालं देहानं वाचेनं जो काही याची सेवा करील तो या गीतेतले जे काही आनंद आहे म्हणजे स्वानंद, आणि ते स्वानंद साधा नाही, साम्राज्यात जसं भरपूरता असते तसा हा आनंद साम्राज्य तिथं हा राज्य करील. की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे. जसा हा अंधार घालवण्याकरता सूर्य उगवावा लागतो तसं हे अविद्यारूपी अंधार घालवायला हे जे श्लोक आहेत हे श्लोक सूर्याबरोबर पैज लावायला बसलेत. की तू जसा प्रकाश करून अंधार घालवतो तसं आम्हीसुद्धा अविद्यारूपी अंधार घालवण्याकरता या गीतेच्या रूपानं इथं प्रकट झालेलो आहोत. की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पतश्रांता विसावया. किंवा हे जे 700 श्लोक आहेत हे जसं द्राक्षाच्या वेला करता मांडव करावा लागतो तसा हा मांडव आहे. आणि त्या मांडवरूपी गीतेच्या खाली जे संसारानं दमले भागलेले आहेत ते विसाव्याला येऊन थांबतील. की सभाग्य संती भ्रमरी
केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्यले हे. किंवा या गीतारूपी असणाऱ्या काय कमळामध्ये, आणि ते कुठं आलं आहे कमळ, तर भगवंताच्या आख्यानातून निघालेलं जे सरोवर आहे त्याच्यातून आलेलं आहे. आणि त्या गीतारूपी कमळात आता हे जेवढे भाग्यवान संत आहेत ते भ्रमर होऊन भुंगे होऊन त्यातला मकरंद घ्यायला धावत आहेत. की श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखाणी जे बंदीजन उदंड जैसे. तेव्हा या गीतेचं निस्ते श्लोक नाही तर गीता महात्म्यच आहे. आणि जसं बंदीजन त्या राजाचं काय महिमा गातात, तसं जे जे बद्ध आहेत ते मुक्त होण्याकरता गीतेची स्तुती करतील. की श्लोकाची आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा वसो आले. किंवा या 700 श्लोकाचं या संपूर्ण गीतेमध्ये संपूर्ण असं काय आहे, गीता महालच प्रसाद म्हणा, प्रासाद निर्माण करून दिलेला आहे. प्रासाद म्हणजे एक महाल किंवा राजवाडा. की निजकांतात्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजो. किंवा आत्मारूपी कांत, आत्मारूपी प्रिय पती त्याला मिळण्याकरता 700 श्लोकांनी ही गीता आपले बाह्या पसरून त्याला आलिंगन द्यायला धावत आहे. की गीता कमळीचे भृंग हे गीता सागर तरंग. की हरीचे तुरंग गीता रथीचे. आणि तसंच गीतारूपी ह्या कमळातले जे काय आहेत ते या गीतेचंच काय आहे की मद घेतात. किंवा गीतेचे 700 श्लोक म्हणजे गीता सागरावरचे तरंग आहेत. किंवा दुसरं एक दाखवलं की हे 700 नाहीत तर 7 असावेत म्हणावेत, की जे सूर्याचे घोडेच आहेत. की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतू जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. तसंच जेवढे काही तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थाचं हे गीतारूपी श्लोक हे संघात आहे, संघटना आहे किंवा एकत्र आलेत. आणि ते गीतारूपी गंगेसाठी, जसं गंगेवर प्रयागस्थळी सिंहस्थ असतो, तिथं सगळे जशी प्रयाग यात्रा भरते, तसं अर्जुन हा सिंहस्थ त्या ठिकाणी आलेला आहे. की नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चिंतामणी अचिंत्य चित्ता चिंतामणी. की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. तसेच हे श्लोक अजून कसे आहेत तर जे इतर चिंता आपल्या ठिकाणी येतात पण ज्याची चिंता कधी आलीच नाही ती पूर्ण करायला हे चिंतामणी परिपूर्ण आहे. आणि ते त्या सगळ्या किंवा निर्विकल्पाची लावणी करणारा हा कल्पतोर आहे. आयसिया सते 7 श्लोका ते परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वाणा वापा. आता इतके वेळ झालं 700 श्लोकाचं, पण 700 श्लोकातला सरस कोण आहे म्हणावं तर कोणाला वेगवेगळं काढावं, कोणाचं महत्त्व जास्त करून सांगावं. दीपा आगिलू मागिलू सूर्यू धाकटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा. आता दिवा लावल्यावर मग हा अगोदरचा हे मागला आहे हे सांगता येतो का. दिव्याची रांग लावली पण आपण नंतर आलो तेव्हा सगळे दिवे पेटवलेले होते. आता अगोदरचा कोणता होता हे नंतरच्याला सांगता येत नाही. तसंच सूर्य हा आजचा आला आहे, सूर्य हे धाकटा आहे म्हणले, थोरला सूर्य कालच होता असं कधी होत नाही. आणि अमृत सिंधू म्हणजे अमृत हे खोल गेल्यावरच फक्त उपयोगी पडतं, कडला उपयोगी पडत नाही. असं तरी होतं का थोडंच. तान्नी आणि पारठी काय कामधेनू ते दिठी सुनी जैसी या गोठी की जती ना. तेव्हा तसंच जे काही अगदी लहान वासरू आहे आणि हे मोठं वासरू आहे असं काही कामधेनू नाही, दोन्ही वासराबद्दल तिच्या ठिकाणी प्रेम असतं. तैसे पहिले सरते
श्लोक न म्हणावे गीते, जुनी नवी पारिजाते आहाती काही. तसंच ह्या पहिला श्लोक महत्त्वाचा, दुसरा महत्त्वाचा, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असं कोणतं सरस आहे कोणतं निरस आहे असं काही म्हणता येत नाही. जसं नवपारिजातक आणि जुनं पारिजातक असं काही नाही. आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काही, तेत वाच्यवाचक भागू न धरी. तसं जसं श्लोकामध्ये कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ सांगता येत नाही, तसं जे वाचन करतात, कोणी अभ्यास करतात, त्याच्यातसुद्धा हा श्रेष्ठ न हा कमी असं सुद्धा म्हणता येत नाही. जे ये शास्त्री एकू, श्रीकृष्णाचे वाच्य वाचकू, हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही. तेव्हा जे जे काही हे गीताशास्त्र आहे त्याच्यामध्ये गीता कोणी सांगितली म्हणजे भगवंतानीच, आणि गीता वाचायला कोणी लावली म्हणजे भगवंतानीच. त्यामुळं तोच वाच्य आणि तोच वाचक आहे. येथे जे अर्थे तेची पाठे, जोडे एवढे निधटे, वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र. तेव्हा कोणी याचा अर्थ करतो, अर्थ करून गीता वाचली, काहींनी नुसतं पाठांतर केलं. अगदी पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 700व्या श्लोक तोंडपाठ, म्हणजे अर्थ करणारालाही तेवढंच आणि ज्याचं पाठांतर आहे त्यालाही तेवढंच. म्हणून वाच्यवाचकाला हे परिपूर्ण असं काय आहे देणारं शास्त्र आहे. म्हणून या शास्त्राला साधित शास्त्र म्हणतात, की साधनेनं प्राप्त होणारं. म्हणोनी मज काही समर्थनी आता विषयो नाही, गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. तेव्हा एकंदरीत यामध्ये गीता श्रेष्ठ आणि श्लोक श्रेष्ठ, बाकीचं श्रेष्ठ सगळं म्हणण्यापेक्षा गीता एक वाङ्मय मूर्तीच आहे, प्रभूची मूर्ती. ती बघ, गीता ग्रंथ म्हणजे प्रत्येक श्रीकृष्णच, श्रीकृष्णाची ती मूर्तीच आहे. शास्त्र वाच्ये अर्थे फळे, मग आपण मावळे, तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. तेव्हा हे शास्त्र असं आहे की वाचकाला, अर्थ करणाराला फळ देणार आहे, आणि फळ दिलं की संपलं असं नाही, हे अखंड आहे. म्हणून हे परब्रह्मच आहे. कैसा विश्वाची या कृपा, करोनी महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा आणिला दैवे. एकंदरीत काय, महाभारत युद्ध हे निमित्त आहे. वास्तविक ह्या संपूर्ण विश्वावर कृपा करण्याकरता, संपूर्ण विश्वाला आनंद मिळावा म्हणून अर्जुनाचं निमित्त केले आणि गीता बाहेर पडलेली आहे. चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते, निवविली कळावंते चंद्रे जेवी. तसंच चंद्र येतो आणि चांदणं सगळीकडे देतो आणि सगळ्याला शांत करतो. सगळ्याला शीतल चांदणं बघितल्यानंतर काय होतं, त्रिभुवनाला आनंद होतो. ती चंद्राने त्रिभुवनासाठी नाही, चकोरासाठी चांदणं पाठवलं होतं. का गौतमाचे निमिषे, कळीकाळ ज्वरिता दोषे, पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. तेव्हा जसं गौतम ऋषीने दुष्काळ हटवण्याकरता निर्माण केलेल्या साळीत जेव्हा मुद्दाम काय आहे की त्याच्यामध्ये गाय सोडण्याचा प्रयत्न केला आणि ती गाय दर्भानं मेली, मग ती कशी करायची, तो जो कळी पाठीमागं लागला होता त्याला दूर करण्याकरता गौतमानंच तपश्चर्या केली आणि गंगेला गोदावरीच्या रूपाने इकडं आणलं. वास्तविक सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून तर हा सगळा खेळ त्यावेळेस देवाने केला होता. तैसे गीतेचे हे दुभते, वत्स करुणी पार्थाते, दुबिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय. तेव्हा ही गीतारूपी दुभती गाय आणि कोणत्या वासरासाठी पाणवलेली आहे तर पार्थाला म्हणजेच अर्जुनाला. पण अर्जुनच एकटा तृप्त झाला काय, सगळ्या जगाला त्याचं दूध मिळालं. येथे जीवे जरी नहालं तरी ते चिकीर हो आलं, ना तरी पाठमिशे तिंबाल जीबची जरी. आता जर कदाचित तुम्ही नुसतं काय आहे की अभ्यास करून राहाल तरी गीता तुम्हाला फळ देईल.
किंवा केवळ तिचा पाठ कराल रोज रोज एवढी गीता वाचायची हे पाठच आहे तरी तुम्हाला तेवढं पुण्य मिळेल. तरी लोह एके अंशे झकटलिया परिसे एकीकडे आ पैसे सुवर्ण होय. आता जसं लोखंडाचं सोनं होतं कशाने तर परीस चिटकल्याने. परीसाला कुठं लावावं लागतं, ह्या कडेला त्या कडेला का मध्ये, म्हणजे कुठंही लावा त्याचं सोनं होतंच. तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावाना जव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. तेव्हा जसं पुष्टवर्धक होण्याकरता दूध आणखीन जे काही असं असतं ते सगळं घेतलं तसं हे जे काही गीता श्लोक आहेत ही एक प्रकारे पौष्टिक देणारी दुधाची वाटीच आहे आणि ते मुखाला लावल्याबरोबर ब्रह्मतेची पुष्टी येते. ना येणेसी तोंड वाकडे करोनी ठाकाल कानवडे तरी कानीही घेता पडे तेची लेख. आता दुसरं उदाहरण दिलं की एक जण असला ऐकायचं नाही म्हणून दुसरीकडं तोंड करून बसला. आता ते तिकडं तोंड केलं तरी कानावर शब्द येतच होते ना, पण तरीसुद्धा त्याला ती गीता फळ देईल. जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते जैसा समर्थू दाता कोणा ते नास्ती न म्हणे. तसंच कोणी याचं श्रवण करत असेल, कोणी याचा पाठ करत असेल, पाठांतर करत असेल, कोणी याचा अर्थ करत असेल, त्या सगळ्याला मोक्ष प्राप्त होतो. जसा समर्थ असतो तो कोणी काही मागा तो देतच असतो, कारण त्याचं दातृत्वही तसंच असतं. म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय करा लाघवा शास्त्रीयेरी. एकंदरी जे जाणता आहे त्यांनी गीतेचाच अभ्यास करावा, इतर शास्त्र घेऊन काय उपयोगाचं. आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळली जे निराळी ते श्रीव्यासे केली करतळी घेओय ऐसे. तेव्हा जे काही भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचा जो संवाद झाला होता त्याचं ह्या गीता रूपामध्ये श्लोकबद्ध करणारे कोण आहेत तर व्यास आहेत. म्हणून तिथलं फक्त बोलणं झालं, पण ते बोलणं तुमच्या आमच्या करतळात देण्याची कृपा व्यासाने केलेली आहे. बाळका ते ओरसे माय जई जेवू बैसे तई तया ठाकती तैसे घास करी. आता जसं बाळ भुकेलेलं आहे आणि त्याला जेवायला घालायचं आहे, आई जसं त्याला लागतो तेवढाच घास घेते आणि त्याच्या मुखात भरवते. तसं व्यासाने एक एक श्लोकानं तो आम्हाला हे समजून दिलेलं आहे. का आफाटा समीरणा आपैते पण शहाणा केले जैसे विंजना निर्मोनिया. आता काय आहे की कधी असं उष्णतेनं गरम व्हायला लागलं तर एवढा मोठा वारा कुठून आणावा. जसं वावटळ सुटते किंवा सोसाट्याचा वारा सुटतो, पण माणसं त्याच्यापेक्षा शहाणीत. त्यांनी छोटासा पंखा करून का होईना वारा तयार केला आणि स्वतःला जेवढी गरज आहे तेवढं भागून घेतलं. तैसे शब्दे जे न लभे ते घडोनिया अनुष्ठुबे स्त्रीशूद्रादी प्रतिभे सामाविले. तेव्हा एवढ्या मोठ्या वेदामध्ये शास्त्रामध्ये जे शब्दांना आपल्याला प्राप्त होत नाही ते सगळं या गीता ग्रंथामध्ये, आणि नुसतं नाही स्त्री शूद्र या सगळ्याला ते प्राप्त होईल असं केलं. स्वातीचे पाणीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची एका शोभती ते. आता असं सांगतात की स्वाती नक्षत्रात जर पाऊस पडला तर त्यावेळेस शिंपले सगळे असं उघडे होऊन समुद्राच्या वर तरंगत असतात आणि त्याच्यात जो थेंब पडतो त्याने जड होऊन तो तळाशी जातो आणि त्याचा मोती तयार होतो. असा मोती तयार झालाच नसता तर मग स्त्रियानं कसा परिधान केला असता, तसा होतो म्हणून तर मोती परिधान करायला आहेत. नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता अमोदू केवी. जर वाद्यामध्ये आवाजच नसता, नाद नसता तर मग कसं काय ऐकू आला असता. आणि दुसरी गोष्ट फुलंच निर्माण झाली नसती तर मग सुगंध कुठून आला असता. गोडी न होती पक्वान्ने
तरिका फावती रसने दर्पणावीन नयने नयनू का दिसे. जर पक्वान्नात गोडीच नसती तर मग ह्या जिभेला काय मिळालं असतं. दुसरी गोष्ट अशी की जर आरसाच नसता तर डोळ्याला डोळा कसा दिसला असता. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी काह्या उपासती आकळता जो. आता ही ओवी महत्त्वाची की श्रीगुरु हे द्रष्टाच आहेत. जे प्रत्यक्ष काय आहे अज्ञाता आहे, तो ज्ञानच आहे. पण ते जर दृश्य रूपात म्हणजे वर तुमच्यापुढं रूपाने आले नसते, सगुण होऊन आले नसते, आकाराला झाले नसते तर हे ज्ञान कोणी दिलं असतं. तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या सतेशात न होती तरी कोण येत फावू शकते. तसं हे जे काय आहेत ह्याच्यातले श्लोक की कितीतरी आहेत आणि तसंच ब्रह्मसुद्धा असंख्यात आहे. पण एवढं सगळं ब्रह्म घ्यायला आपल्याला शक्य नव्हतं. म्हणून जे काही आहे ते 700 श्लोकातच झालं परिबद्ध आणि घ्यायला सोपं पडलं. मेघ सिंधू ते पाणी वाहे तरी जग तयातेची पाहे. का जई उमप ते नोहे कोट ठाकते कोणा. जर एवढं मोठं समुद्र आहे पण तो ढगाच्या रूपानं बाहेर आला नसता आणि सगळ्या जगाला जर पडला नसता तर मग हे आपल्याला सगळं जे काय पाऊस पडतो, धान्य निघतं, हे कसं झालं असतं. आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते. आणि जर मुखातून हे श्लोक बाहेर निघाले नसते तर आपल्या कानाला आपल्या मुखाला हे कसे प्राप्त झाले असते. म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू. श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला एकंदरीत. हे सगळं आपल्यावर केलेले व्यासाने उपकार आहेत. त्याच्यामुळं एवढा सगळा जर काही विश्वावर उपकार करणारा हा ग्रंथ की भगवंताच्या मुखातून बाहेर निघालेले गीता श्लोक ते एकत्र करून बसवलेले आहेत. आणि तोच हा मी आता व्यासाची पदे पाहता पाहता आणि श्रवणपथा मराठीच्या. तेव्हा एकंदरीत ही गीता ग्रंथ पाहता पाहता व्यासांची पदं काय सांगितली काय आणि ते सांगून प्रत्येकाच्या ठिकाणी श्रवण व्हावं म्हणून तो मराठीत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्यासादिकांचे उन्मेख राहटती जेत साशंक तेत मीही रंक एक वाचाळी करी. आता जिथं व्यासालाच इथं कोणतं पद लिहावं हे लक्षात आलं नाही तिथं मी तरी ते कसं काय उघडून काढणार. परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादळा नान म्हणे की. तेव्हा हे गीतारूपी ईश्वरानं व्यासाचं जसं असेल तसं ती माळा स्वीकारली आणि मग माझ्यासारखाची एक ह्याची दुर्वेची काडी नाही का स्वीकारणार म्हणून मी ते धिटाई केलेली आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव